लग्नाच्या 2 वर्षांनंतर पायल व आयुषला मुलगा झालेला होता. दोघेही आधीपासूनच जॉब करायचे. दोघांचा छान सुखाचा संसार चालू होता. आयुष पायलला समजून घ्यायचा, तिची काळजी करायचा. पण बाळ झाल्यानंतर जेव्हा काही महिन्यानंतर पायलला पुन्हा ऑफिसला जावं लागणार होतं, तेव्हा मात्र बाळाला कोण सांभाळणार, त्याची काळजी कोण घेणार असा प्रश्न पायल व आयुषला पडलेला होता. त्यामुळेच त्यानंतर त्या दोघांनी मिळून ठरवलं की आता आईबाबांना गावावरून इकडे शहरात बोलावून घ्यायचं, जेणेकरून बाळाकडेही लक्ष राहील आणि दोघांनाही जॉब करता येईल. त्यानुसार पुढच्या आठवड्यात त्यांनी गावावरून आईवडिलांना शहरात बोलावून घेतलं. पायलची सासू व सासरे अगदी पहिल्यापासून शिस्तप्रिय होते. त्यांना प्रत्येक काम वेळेवर केलेलं आवडायचं. पायलसुद्धा सासूचे सर्व ऐकायचे. कारण पायलला असं वाटायचं की सासू-सासरे आपल्यासाठी इथे आले आहेत, शिवाय आपल्या बाळाला सांभाळत आहेत, तर उगाच त्यांना नाराज कशाला करायचं. त्यामुळे पायल त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची. पायल आधुनिक काळातील स्त्री होती. ती चांगल्या पदावर कार्यरत होती, पण स्वभावाने अतिशय नम्र होती. परिस्थितीची जाणीव असलेली व परिस्थितीनुसार समजून घेऊन वागणारी होती. एके दिवशी ती नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली आणि तिने कामाला सुरुवात करणारच होती. इतक्यात आयुषचा फोन आला. तिने फोन उचलला तर आयुष बोलतो, "पायल, लवकरात लवकर घरी ये." पायल घाबरतच विचारते, "का? काय झालं आहे?" "अगं, आई आणि बाबा सामान पॅक करून गावी जायला निघाले आहेत. ते माझं काहीच ऐकत नाहीत. तरी मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू त्यांचं मन दुखावू नकोस, त्यांच्या मनाप्रमाणे वागत जा. पण तू आहेस की समजून घ्यायला तयार नाहीस. तुला माहिती आहे का, ते आता कायमचे गावी जाणार आहेत. आता आपल्या बाळाकडं कोण लक्ष देणार?" ते ऐकून पायल घाबरतच म्हणाली, "सॉरी आयुष, माझं काही चुकलं का? बरं, मी आत्ताच ऑफिसमधून निघते आहे." "बरं बरं, लवकर ये." म्हणत आयुषने फोन ठेवला. पायल आता प्रचंड घाबरलेली होती. तिच्या हृदयाची धडधड वाढलेली होती. तिला एक वेगळीच भीती वाटत होती. आता घरी गेल्यावर काय काय ऐकावं लागेल हे तिला चांगलंच माहिती होतं. गेल्या 3-4 वर्षापासून ती असं सर्व काही सहन करत होती. खरं तर काजल ही चांगली शिकलेली मुलगी होती. ती तिच्या ऑफिसमध्ये टीम लीडरसुद्धा होती. मुलाच्या जन्मानंतर पुन्हा ऑफिस जॉईन करण्याची वेळ आली तेव्हा सासू-सासरे गावातील सर्व कामे सोडून त्यांच्याकडे शहरात राहायला आले होते. त्यामुळे पायलला मुलाची काळजी नव्हती. सासू-सासऱ्यांना काही काम करावं लागू नये म्हणून पायल सगळी कामं करून जायची आणि संध्याकाळीसुद्धा आल्यावर सगळी कामे करायची. मात्र घर आणि ऑफिस सांभाळताना तिची तारेवरची कसरत व्हायची. तरीही ती अगदी मनापासून सर्व काही करायची. पण कधीकधी थकवा तिला जाणवायचा. त्यासाठी तिने कामासाठी मावशी ठेवायचं ठरवलं. पण ते सासूबाईंना आवडत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की घर आपलं आहे, तर त्या घरातील कामं त्याच स्त्रीने करावीत. म्हणून सासूबाईंनी कामवाली बाई ठेवू दिली नाही आणि त्यामुळे त्यांचा शब्द पाळण्यासाठी पायल देखील कधी काही बोलली नाही. पायल ऑफिसमधून थकून आल्यावर पुन्हा घरातील कामाला लागायची. त्यामुळे तिला तिच्या बाळालाही वेळ देता येत नसायचा. पायल आपल्या संसारासाठी सर्व काही करायची, पण एवढं सर्व करून देखील आयुष नेहमी आईवडिलांचं कौतुक करायचा, त्यांना कधीच काही बोलत नसे आणि पायलला मात्र हेच नेहमी सांगायचा की त्यांच्या आईवडिलांमुळेच आपलं घर आणि आपला मुलगा या दोघांचंही चांगलं चाललं आहे. ते गावावरून आले म्हणून खूप बरं झालं, नाहीतर आपल्याला अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या. पायलला हे ऐकून खूप वाईट वाटायचं, कारण सकाळपासून एवढी धावपळ करून ऑफिसला जाऊन देखील तिचं कौतुक कोणालाही नसायचं. तिला कधी कोणी सहानुभूती पण दाखवत नसायचं. पण तरी देखील ती काही बोलायची नाही. आपले काम शांतपणे संयम ठेवून करायची. सासू घरातील कोणतेही काम करत नव्हती. फक्त नातवासोबत वेळ घालवायच्या. वेळ असून देखील त्या कधी कोणत्या कामाला हात लावत नसायच्या. मात्र सासू आपल्या मुलासोबत गोड बोलून त्यांच्याशी चांगल्या वागायच्या.
त्यांनी आयुषला आपल्या बाजूने बरोबर करून घेतलेलं होतं. सुरुवातीला सासू सासरे गावी असताना पायलने तिचे घर तिच्या पद्धतीने आवडीने खूप छान ठेवलं होतं. प्रत्येक वस्तू तिला हवी तशी व छान दिसेल अशी ठेवली होती. पण त्या घरात सासूबाईंनी पुन्हा स्वतःच्या पद्धतीने बदल केला होता. आयुषच्या पगारातील ठराविक रक्कम सासरेच घ्यायचे आणि घरातील किराणा, भाजीपाला, दूध, फळे सर्व जे काही लागतं ते सर्व सासरेच घेऊन यायचे. त्यांच्या मतानुसार सर्व आणलं जायचं. मात्र ऑफिस सुटल्यानंतर पायलने कधी काही आणलं तर ते त्यांना आवडत नसायचं. ते लगेच पायलला बोलायचे, कशाला उगाच फालतू खर्च करत असतेस. तेव्हापासून पायलने घरातील सामान घेऊन येणं बंद केलं आणि सुट्टीच्या दिवशी तिला व आयुषलाही ऑफिसला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा सर्वजण आराम करायचे. पण तेव्हा पायलचं तर काम दुप्पट असायचं. त्यामुळे इच्छा असतानाही ती आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे तो सुद्धा तिच्याजवळ येत नसायचा आणि आजीसुद्धा त्याला तिच्यासोबत ठेवायची, जेणेकरून तिला कोणतंही काम करावं लागू नये. हे सर्व असंच काही दिवस चालू होतं. ते पाहून एकदा पायल याबद्दल बोलली असता तेव्हा सासूबाईंनी गोंधळ घातला. त्या पायलला काहीही बोलू लागल्या. मला माझ्या नातवापासून दूर ठेवत असल्याचं सांगून त्यांनी खूप गोंधळ घातला होता. आमच्या इथे राहणे तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर आम्ही गावी जातो. मग तू तुझ्या मुलाची आणि घराची काळजी घे. आईची बाजू घेत आयुषने त्यावेळी पायलला आईची माफी देखील मागायला सांगितलेलं होतं. तेव्हा उगाच कारण नसतानाही पायलने माफी मागितली होती. जेव्हा नवीन संसार सुरू झाला होता तेव्हा पायल व आयुष एकमेकांसोबत आनंदी समाधानी राहत होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगायचे. पण आता मात्र आयुष आणि पायल आता सतत भांडायचे. त्यांचे गैरसमज वाढले होते. आम्ही इथे राहतोय त्यामुळे हे घर आहे, पण जर आम्ही गावी गेलो तर या घराची, बाळाची काळजी कोण घेणार, असं बोलून त्या आयुषला नेहमीच इमोशनल ब्लॅकमेल करत असे. आयुष देखील आईवडिलांच्या बोलण्यात येऊन त्यांचेच ऐकायचा. त्याने कधीच हे पाहिलं नाही की पायल या घरासाठी, संसारासाठी किती काय करत असते. पण त्याने त्याकडे कधी उघडे डोळे करून पाहिलंच नाही. या सर्वांमुळे पायलचा स्वाभिमान हरवल्यासारखं तिला वाटत होतं. एके दिवशी पायलला उठायला उशीर थोडा झाला. त्यामुळे तिने फक्त सकाळचा नाश्ता बनवला व दुपारचे जेवण तिने सासूला बनवण्याची विनंती केली आणि उपाशीपोटी घाईगडबडीत ऑफिसला निघून गेली. पण जाताना आयुषने तिला सांगितलं होतं की आईला काही काम सांगू नकोस. पण पायलचा नाईलाज होता. जर ती सर्व जेवण करत बसली असती तर तिला ऑफिसला पोहोचण्यास वेळ झाला असता. त्यामुळे ती जेवण न करता व स्वतः देखील काहीच न खाता ऑफिसला निघून गेली होती. आयुषचे शब्द अजूनही पायलच्या कानात घुमत होते आणि त्यातून राग, भीती, अपमान याचा सामना आणि त्यातून भुकेने तिचे डोके भयंकर दुखू लागले होते. अचानक तिची नजर तिच्या मोबाईलवरच्या वॉलपेपरवर असलेल्या तिच्या आणि आयुषच्या फोटोवर गेली. प्रसूती रजेनंतर जेव्हा ती पुन्हा आपला जॉब जॉईन करण्याच्या पहिल्या दिवशी आयुष तिच्यासोबत आला होता तेव्हा त्यानेच हा सेल्फी क्लिक करण्याचे तिला आठवले आणि कामाचे जास्त दडपण घेऊ नकोस, आधी स्वतःची काळजी घे आणि वेळेवर जेवण करत जा आणि काहीही मदत हवी असेल तर मला नक्की फोन कर, अशा प्रेमळ सूचना देऊन तो तिला सोडायला देखील आला होता. त्यामुळे पायलला खरंच खूप भारी वाटलं होतं. तिला तर असं वाटलं होतं की जणू काही ती जगातील सर्वात नशीबवान बायको आहे आणि आता अशा समजूतदार प्रेमळ नवऱ्याच्या सोबतीने साथीने तिला आयुष्यातील प्रत्येक सुखाला गवसणी घालायची आहे. जीवनातील प्रत्येक आनंद मिळवायचा होता. पण आता हेच हात तिला आधार कमी आणि बंधन जास्त वाटत होते. क्षणोक्षणी तिला एकटेपणाची भावना निर्माण होत होती. ती स्वतःच्या विचारात हरवलेली होती. आयुष, तू असा कसा काय वागतोस? तुला माझी थोडी किंमत वाटत नाही का? तुझा मला थोडाही सपोर्ट नाही. तू मला का समजून घेत नाहीस? असा विचार करत तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती डोळे पुसत होती. इतक्यात पुन्हा पायलचा फोन वाजला. तेव्हा तिला फोन फेकून द्यावासा वाटला, कारण तिला प्रचंड राग आला होता. पण स्क्रीनवर तिची जिवलग मैत्रीण कावेरीचं नाव पाहून तिच्या ओठावर आपोआप हसू उमटलं आणि विचार करत तिने कॉल रिसीव्ह केला. कावेरी म्हणाली, काय यार पायल, तू कोणत्या ठिकाणी राहतेस? इतके दिवस झाले ना कॉल ना मेसेज. मला वाटलं तू आणि आयुषने हे शहर सोडलं की काय. मैत्रिणीच्या बोलण्याने त्या क्षणाला तिचे सर्व प्रॉब्लेम ती विसरली होती आणि तिच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली होती. पण दुसऱ्या क्षणी पुन्हा तिला तिच्या आयुष्यात काय चालू आहे हे आठवलं.
पायलच्या बोलण्यावरून ती कोणत्यातरी विचारात प्रॉब्लेममध्ये आहे हे कावेरीच्या लक्षात आलं होतं. म्हणून ती पायलला विचारू लागली, "काय झालं आहे? तू कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेस का?" तेव्हा पायलने आत्तापर्यंत व आज जे काही झालं ते सर्व कावेरीला सांगितलं. आणि आयुषने पण कसं साथ देत नाही, मला समजून घेत नाही असं बोलत पायल रडू लागली. तेव्हा कावेरी तिला शांत करत समजावून सांगू लागली की तुझे जीवन जगण्याचे 2च मार्ग आहेत. एक, जे काही होत आहे ते होऊ दे आणि ते सहन कर, किंवा दुसरं, सर्व बदलण्याचा तू प्रयत्न कर. कावेरीचे बोलणे ऐकून पायल कावेरीला बोलते, "हो, तुला काय म्हणायचं आहे ते मला समजत आहे, पण असं वागण्याचं धाडसच होत नाही." कावेरी म्हणाली, "हे बघ पायल, ते तुझं सासरचं घर आहे, तुरुंग नाही, जिथे तू घाबरून राहावं. अन्याय सहन करणं आणि ॲडजस्ट करणं यात फरक आहे. आणि तेही तुझी काही चूक किंवा दोष नसताना." "हो, बरोबर आहे," पायल म्हणाली, "आणि हे सगळं करून देखील कोणी सुखी नाही. मला समाधान नाही तर काय उपयोग आहे? आणि आता मी थकले आहे." "हो ना, तर आता तुलाच सर्व हँडल करावं लागेल. तुलाच तुझा मुद्दा मांडावा लागेल. तुझ्याच घरात तुला सासू-सासऱ्यांच्या कोर्टात स्वतःची केस स्वतःच लढायची आहे, तेही न घाबरता. आणि हो, आयुषला तुझा वकील म्हणून चुकूनही नेमू नकोस, कारण जर तो तुझा वकील असेल तर न्याय माहीत नाही, पण एक गोष्ट नक्कीच मिळेल, आणि ती म्हणजे तारीख पे तारीख." मग दोघी मैत्रिणी एकत्र बोलताना मोठ्या-मोठ्याने हसू लागल्या. "खरंच कावेरी, आज तुझ्यामुळे मी खूप दिवसांनी असं हसत आहे," पायल म्हणाली. "आणि तुझं बरोबर आहे. मला माझ्या हक्कासाठी लढावं लागेल, जेणेकरून भविष्यात प्रत्येक मुलीला हा धडा मिळेल. तू एकदम बरोबर बोलत आहेस. आपल्या माणसासाठी, घरासाठी सर्व काही करणं एकीकडे, पण जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही, तेव्हा मात्र अन्याय सहन न करता आपला मुद्दा पटवून द्यायला हवा." असं बोलत कावेरीने फोन ठेवला. खरं तर कावेरी काही नवीन असं काही बोलली नाही, पण जे कधी-कधी आपल्याला सगळं काही समजत असूनही देखील आपण काहीच त्यावर प्रतिक्रिया देत नाही, त्यावर आवाज उठवायला एक पुश लागतो, आणि तोच पुश आज पायलला कावेरीकडून मिळाला होता. आता पायल पूर्णपणे शांत झाली. तिने ऑफिसमधून नाश्ता मागवला व तो खाऊन घेतला आणि मग आयुषला फोन लावला. पायलमध्ये झालेल्या बदलाबद्दल आयुष बेखबर होता. त्याला पायलच्या वागण्या बोलण्याची कल्पना नव्हती. त्याने फोन उचलताच म्हणाला, "कुठे आहेस? मी कधीपासून तुला फोन करायचा प्रयत्न करत होतो. लवकर ये आणि हे सर्व मिटवून टाक." "अगं, मला पण कामावर जायचं आहे." आयुषचे बोलणं ऐकून पायल शांत आवाजात म्हणाली, "सॉरी आयुष, पण मी आता घरी येऊ शकत नाही, कारण टीमसोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे." पायलचा नकार ऐकण्याची सवय नसल्याने त्या क्षणी आयुषला राग आला. "का? का तू येऊ शकत नाही? आणि ते आई-बाबा जाण्याचा हट्ट करत आहेत. मी त्यांना कसं थांबवू? माझे काही ते ऐकणार आहेत का?" "बरं, ते जातात तर त्यांना जाऊ दे. आयुष, ते मोठे आहेत आणि आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं पालन केलं पाहिजे. त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे." पायल न घाबरता आज बोलली होती. तेव्हा हे प्रकरण स्वतःवर येताना पाहून आयुषला क्षणभर धक्का बसला, पण पुढच्या क्षणी तो रागातच मोठ्याने बोलू लागला, "काय त्यांना जाऊ दे? तू बरी आहेस का? आणि बाळाला त्यांच्याशिवाय तू कसं सांभाळणार आहेस?" "तू नाही आयुष, आपणच आपल्या बाळाला सांभाळायचं आहे. बाळाची जेवढी माझी जबाबदारी आहे तितकीच तुझी देखील आहे. आणि आई-बाबा गेले तर आज ऑफिसमधून सुट्टी घेऊन ही जबाबदारी तू पार पाड. उद्यापासून काय करायचं ते मी बघेन," पायल म्हणाली. तेव्हा रागाने चिडलेल्या आयुषने आता पती-हक्क दाखवायला काही पण बोलायला लागला. "तुझं हे बोलणं बंद कर आणि शांतपणे पटकन घरी येऊन आईची माफी माग, म्हणजे मग आई-बाबा गावी जाणार नाहीत. आणि तू अशी अचानक मला सुट्टी घ्यायला सांगतेस, ते ऑफिस काय तुझ्या बापाचं आहे का?" "हो का? मग माझी कंपनी देखील आपले वडील चालवत नाहीत ना, की उठल्या-सुटल्या कधी पण एका फोनवर मी घरी येऊ शकेन? आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी त्याच भाषेत बोलायचं ज्या भाषेत तुला स्वतःला ऐकायला आवडेल." असं बोलून पायलने फोन डिस्कनेक्ट केला. कोणालाही इतकं घाबरू नये की स्वतःचे अस्तित्व संपून जाईल. पायल स्वतः आजीच्या देखरेखीखालील वाढलेली मुलगी होती, कारण तिची आई नोकरी करायची. त्यामुळेच मुलांच्या आयुष्यामध्ये आजी-आजोबांचं महत्त्व तिला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे ती आजपर्यंत गप्प होती, सर्व काही सहन करत होती, कारण काही झालं तरी सासूचा जीव तिच्या नातवामध्ये होता. तिकडे पायलच्या बोलण्याचा आयुष विचार करत होता. त्याचा राग शांत झाल्यावर त्याला जाणवलं की आज तो त्या संयमी आणि आत्मविश्वासू पायलचा सामना करत होता, जिचा
त्याला काही वर्षापूर्वी अभिमान वाटत होता. पायलला आपल्या ताब्यात ठेवण्याची आईची धडपड, पायलला हुकूम चालवणे तो रोज पाहत होता. पण त्यांना आपल्या आईवडिलांना काही सांगण्यापेक्षा पायलवर वर्चस्व दाखवणं त्याला अधिक सोपं वाटलं. या सर्व विचारात तोही कोणाशी न बोलता ऑफिसला तसाच निघून गेला. मुलाची मनस्थिती पाहून सासूला सुद्धा तिच्या मुलाचे बदललेले लक्षण दिसत होते. कधी कधी आयुष्यात एखादी अवघड गोष्ट करण्यापेक्षा ती करण्याचा निर्णय घेणं जास्त कठीण असतं. पण जेव्हा आपण हा टप्पा ओलांडतो, ते करण्याचे धाडस करतो, तेव्हा त्या अडचणीमध्ये आपल्याला त्याचे उपाय दिसतात. त्यामुळेच पायलने एक ठरवलं होतं आणि तिच्या मॅनेजरला विनंती केली होती आणि पुढच्या आठवड्यापासून काही दिवस वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगीसुद्धा तिने घेतली होती. आणि संध्याकाळी ती घरी पोचली तेव्हा सगळीकडे शांतता पसरलेली होती. सासू सासरे हॉलमध्ये बसले होते. तिने फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा बनवला. चहा बिस्किट घेऊन ती आली तेव्हा सासऱ्याने लगेच बिस्किट घेतलं, पण सासूने हात पुढे केला नाही आणि जड आवाजात म्हणाली की मी आयुषला सांगितलं आहे की सुट्टी घेऊन आम्हाला गावी सोडायला ये. आता इथे खूप राहिलो, आता काही दिवस आमच्या गावी आम्हाला जायचं आहे. अगं फक्त काही दिवस. घराची शांतताही जाताना पाहून सासऱ्यांनी पुढाकार घ्यायचा ठरवला. पण पायल त्यांना मध्येच थांबवत म्हणाली, नाही बाबा, आता या म्हातारपणात मला तुम्हाला बळजबरीने इथे ठेवायला आवडत नाही. आता मात्र माफीऐवजी अनपेक्षित गोष्ट बोलणं ऐकून सासऱ्यांच्या भुवया उंचावल्या. पायलने सासूकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, इतके वर्ष तुम्ही सगळं सांभाळून घेतलं, हा तुमचा मोठेपणा आहे. पण आता माझ्या पण काही जबाबदाऱ्या आहेत, माझे पण काही कर्तव्य आहेत. ते तुमच्यावर लादून चालणार नाहीत. ते मलाच पूर्ण करायला पाहिजे आणि म्हणून मी काही दिवस वर्क फ्रॉम होम करणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी न करता जाऊ शकता. इतक्यात आयुष पण आला होता. काय, तू घरी राहून काम करणार आहेस? अचानक झालेल्या हल्ल्याने सासूही हादरून गेली. हो, मला या समस्येवरचा हाच उपाय योग्य वाटला. काळजी करू नकोस, मला वर्क फ्रॉम होम दिलेला आहे. पण आई बाबा, तुम्हाला एक वचन द्यावं लागेल. 4 महिन्यांनी तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तेव्हा नक्की यायचं हां, अगदी एका दिवसासाठी का होईना. हे ऐकून आयुषचा पण चेहरा फिका पडला आणि सासूबाईला फक्त चक्कर यायचं बाकी राहिलं होतं. पण युद्धात उचललेलं पाऊल थोडीच मागे घेतलं जाऊ शकतं. त्यांना समजलं की यावेळेस पॅकिंग खरोखरच करावी लागणार आहे. काही वेळाने आईवडील गावी जाण्यास बाहेर पडणार होते. सासू सासऱ्यांना निरोप देताना पायलचे देखील मन अश्रूने भरलं होतं. पण कुटुंबातील प्रत्येकाच्या हितासाठी कधी ना कधी प्रत्येक घरातील स्त्रीला असं कठोर निर्णय घ्यावेच लागतात. आयुष व पायल सासू सासऱ्यांना स्टेशनवर सोडून घरी आल्यावर सगळ्यात आधी पायलने जुन्या कामवाली मावशींना पुन्हा कामावर ठेवलं आणि नव्या पद्धतीने आयुष्याला सुरुवात केली. सासू सासऱ्यांची गैरहजेरी तिला नक्कीच जाणवत होती, पण काही दिवसातच एक चांगली गृहिणी बनवून तिने पुन्हा घर चालवण्याची जबाबदारी घेतली. पण सासूबाईंनी लावलेल्या घरातील वस्तू तिथेच तिने ठेवल्या होत्या. त्यामध्ये काहीच तिने बदल केला नाही, कारण सासूबाईंनी खूप छान पद्धतीने सर्व वस्तू लावल्या होत्या. पायलला सगळं एकटीने व्यवस्थित सांभाळताना पाहून आयुषच्या डोळ्यावरील आईवडिलांनी घातलेला भ्रमाचा पडदा दूर झाला होता. दुसरीकडे सासू सासरे यांचा एकही दिवस नातवाची आठवण आल्याशिवाय जात नव्हता. तिकडे गावी सासूबाईंना पुन्हा घर सांभाळावं लागलं होतं. घरातील सर्व कामे करावी लागली होती व ती करताना त्यांना थोडा त्रास होत होता, कारण इकडे तर सुनेकडे असताना कधीच कोणत्या कामाला त्यांनी हात लावला नव्हता. त्यांची कामाची सवय मोडली होती. त्यांना आता पायलने बनवलेले जेवण आणि तिला त्यांनी दिलेले टोमणे आठवायचे, कारण आता सासूला नवऱ्याकडून असे कटू शब्द ऐकावे लागत होते. सासूला आता समजलं होतं की सुनेचा राग करण्यापेक्षा तिचा आधार झाला तरच ती आपल्या मुलाच्या नजरेत स्वतःचा आदर वाढवू शकेल, हे त्यांना कळून चुकलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.